मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। इकडे बघा एवढे दिवस गाडी बंद होती, किती घाण झाली बघा। चकचक करायला लागला तर जाम घाण झाली। ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। इकडे हे बाई टोनाच्या करली आणि प्रीती एकीकडे नाश्ता करतं आणि एकीकडे तिचा अभ्यास करतं। आता शाळा तिची लवकर आहे, आता शाळा तिची 10:30 ते 12:30 ना दीदी। आपल्याला पण नाश्ता आलेला आहे। आज डोसे आणि चटणी आहे। कोणी ताई गेले ना, ताई सही बनवल्या बघा डोसा आणि चटणी। टाइम झाला स्कूलला जायचा। बनू काहीतरी स्कूलला सोडली आणि तिकडनं मग गेलो दवाखान्यात। तर तब्येत बरोबर नव्हती आणि मग दुसरे सर्दी बी झाले दोघांचं। आता चालले जरा परसाद घेऊन येतो। हा माई काय करते तू? बुक अभ्यास करते तू? जेवता जेवता अभ्यास करते का काही? आणि कपडे घातले स्कूलचे म्हणून ते कपडे स्कूलचे घालून ती अभ्यास करते। हाय चला ये आलो घेऊन। ऊन एवढा पडतो ना, एक तर लाईट गेली आहे आपली घरातली। बापडे आपला झोपलाय। हा ते बोलतो बरोबर लिहिलं बोलतं की आता चाललेलं आहो तिकडनं। एवढा थकलो ना एकदम, खूपच थकले आणि आता पूर्ण आराम करायची तयारी करता। सो तुम्हाला सर्व गुड नाईट, बाय बाय। कसे वाटले आपले ब्लॉग तुम्हाला 8 दिवसाचे? आपण कमेंट करा, लाईक करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला। चला ओम साईराम। आता निघलो घरातून बाहेर, आता चाललो मी भंडाऱ्याला खारेगावला। आपले साई पालखी आली ना, तर आता पालखीचा भंडारा आहे आज। सो त्या भंडाऱ्याला तर मी चाललोय खारेगावला। चला तुम्हाला गेल्यावर तिथे भेटतो। आपल्या कोण भेटतील, आपले सर्व आपले मित्रमंडळी तिथे भेटतील आता सगळे। चला मस्तपैकी मी गाडीला हार बांधले, शिर्डीशी आणलेला। बघा आता आल्या खारेगावला। आपल्याला आज भंडारा आपला पालखीला गेलतो, त्याला पूजा आपली इथं। आता आपल्याला बघा आपले भाऊ भेटले, सिद्धांत आहे। साईराम 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 भाऊ। साईराम साईराम साहेब भाई जाम गाडी बाबा डेंजर चालू आहे की कटबीट कसा मरतो। चला पाया पडा पाया पडा। तुझ्या पुढं आणलाय बघा आपले। आमच्या अध्यक्ष पालखीचे भाई एवढे ब्लॉग झाले कुठे मला घेतला नाही अध्यक्षाला। प्रत्येक ब्लॉग मध्ये भाई, प्रत्येक ब्लॉग मध्ये आहे, प्रत्येक ब्लॉग मध्ये भाई। हॅपी बर्थडे टू यू लवेश, हॅपी बर्थडे टू लवेश, हॅपी बर्थडे टू यू। साईराम राहुल भाई पार्टी दे दिलू। पार्टी ए लवेश ए पार्टी काय सांगते? पार्टी काय फार्महाऊस? या 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 नमस्कार नमस्कार, स्वागत आहे आपला। साईराम
आपण कुठं आलो गारू गारू यो गाऱ्या आहे गाऱ्या हा असतो बघा कसं गाऱ्या. नेक्स्ट डे गुड मॉर्निंग पटेल ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज चाललं आहे लवकर उठल्या चालल्या गॅरेजला कारण रिक्षाची आपल्या सर्व्हिसिंग करायची आहे. लई टाईम झाला ऑइल चेंज नव्हता गेला मी ती गाडी 5000 किलोमीटर क्रॉस होऊन गेले. तर चला या आता जाऊ गॅरेजला डायरेक्ट. अब्दुल आलाय आणि सुरुवात केली त्याने. आपला सामान सगळा घेतला त्याने. ऑइल फिल्टर घेतला, ग्रीस घेतला आणि ऑइल घेतला. तर चालले आता गाडी जवळ आपलं काम करायला, आपला ऑइल चेंज करायला. मी बसलो इथं मस्त की दुकान आहे इथे. ऑइल काढला आपला आणि फिल्टर पण काढला. माहीत नव्हता फिल्टर चेंज करता चेंज किया था ना फिल्टर ये. हाँ रहने फिर चलेगा. अभी निकाला है तो मत लगा डाल देना. आली आज तिची आता आली सध्या एक्झाम चालू आहे ना. आता चाललोय खाली जेवायला मस्तपैकी. भूक बी लागली जाम मला. आता आलो मस्तपैकी जेवायला. सविताने मिरच्या दिल्यात हे तळल्यात आणि इकडे चटणी केली कडधांची आणि राईस आणि चावल भात आणि जो आहे आपला वाटण्याची भाजी आहे. चला या जेवायला. आता ती चालली रिद्धीला घेऊन जेवायला वरती. अगरपासून झोपलो तो मस्तपैकी आणि आता उठल्या आता चालल्या मी गाडीची मॅटिंग फाटली आपल्या रिक्षाची. ती रिक्षाची मॅटिंग आणायला चाललं मी. चालल्या अमृतनगरला नाही संजयनगरला. संजयनगर इथं एक दुकान तिथे चालल्या. चला मला पटेल ब्लॉकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. हिचा चालले नाश्ता. मॅडमचं आमचे स्कूलला जायचा टाईम झाला. आता 7:30ची शाळा असते. ही बघा ही इथे स्कूलला जात ना. माझी स्कूलला जाते. आता चाललो आज वापस पुन्हा रिद्धीला घेऊन स्कूलला. आजचा दिवस आहे तिचा पेपर. उद्या ड्रायव्हिंग आहे म्हणजे उद्या शेवटचा दिवस आहे तिच्या पेपरचा. मग त्याच्यानंतर डायरेक्ट सुट्ट्या दिला लागतील ना का. स्कूलला सोडली आणि तिथून मी आलो आहे आता इथे गॅरेजला. कारण इकडची किट आहे ना ती लिकेज झाली आपली. यो गॅरेज आहे आपली इथं खर्डेगावची. इथं दुर्गामाता मंदिर आहे ना यो तिथे दुर्गादेवी मंदिरच्या बाजूला. आता गाडी गेली वरती त्यांनी तो किट टाकायसाठी. तर तुम्हाला बोललो होतं ना हे बघा ही किट लिकेज आहे ना आपली त्याच्यामुळं हे डब्यातला ऑइल सगळा कमी झाला आहे. तो ऑइल इथपर्यंत होता पूर्ण. हे बघा समोरची किट आपली लिकेज झाली त्याच्यामुळे ऑइल सगळा बाहेर येत होता. तो आता साफ करेल आणि किट नवीन टाकेल आपल्याला. रिद्धी राहणार आहे. आणि हे बघा टायरला व्हाईट पट्टे आहेत ना मागे पुढे ते लावलेत. मी काय घेतले काय माहिती दुकानला खायला. हा लावाची लावाची हाताला ती. ते एक घे पिशवी. चल तो आज रिद्धीचा शेवटचा पेपर होता. माझे पाय आता दुखायला चालू होल्या. शिर्डीच्या जाऊन आल्यानंतर जोपर्यंत चालू होतं तोपर्यंत काय ना आता माझे पाय असे दुखतात. तुम्हाला सांगू ना काय दुखतात दाखवतो तुम्हाला मी. इकडे बघा यो बघला बोललो ना मला 5 मिनिटं झोप आल्या गेलं त्याला. बाबूला हिने उठवला. स्कूलला चल तू स्कूलला चल मी नेता. चल मी नेता. चल बघा ही ना शाळेत जायला ना मांग आवरी घोडी दिली ना मोठी. चल स्कूलला चल. चल बोल
असं पापा बोलतो पप्पा मला. शिर्डीच्या वेळेला ना आता पाय दुखतात तर आता दाबायला येत नाही माझे पाय. दोन्ही दिसतात माझं. हे खालची साईडचे ये कसं मी पकडले माझं पिल्ल्या. माझा पिल्ल्या बघा कसा माझ्या जवळ आहे. ए तू नको लावू हात पायाला. पप्पाचे पाय दुखतात. पोर तिथं ड्रायव्हिंग करते कारण तिथं उद्या पेपर आहे म्हणून. सविताने इथे आणले आज बेडरूममध्ये जेवायला लागला. बाबू झोपले आपला तिकडे मस्ती वेगळी. दरवाजा बेटा लाव ना ते एसी हवा काय फायदा नाही लावून. चला या जेवायला मस्त वेगळी. फॅन बंद केला तर आज 8 दिवसानंतर आम्ही नॉनव्हेज खातोय. कारण मी शिर्डीला गेलेलो ना तेव्हापासून आम्ही नॉनव्हेज नव्हता खाला. शनिवारीपासून 29 तारखेपासून नॉनव्हेज नव्हता खाला. तर तो परवाच्या दिवशी मी गेलो होतो पूजेला. तेव्हा पूजेला जाऊन आल्यानंतर पाया पडून आल्यानंतर मग आता चालू केलं आम्ही खायचं. तोपर्यंत आम्ही खाल्ला नव्हता नॉनव्हेज. मी नव्हता खाल्ला तर माझी मुलं मी गेलो म्हणून सवितानी पण नव्हता खाल्ला. रिद्धीने खाल्ले ना. हां तिला खामध्ये दिलता कारण ती खाऊ शकते. हिने नव्हता खाल्ला नाही. आता पण तिने तिला जेवायला भरवायला घेतले रिद्धीला. ये बेटा इथे जेवूया बस इथे. चल ये हे पिलू मोबाईल घे पप्पाचा. निघलो जायला नाक्यावर आणि असंच टाईमपास म्हणून. गाडी पहिला धुली म्हणजे गाडी जाम घाण होती. आणि मग दाखवलं ना मॅटिंग. हे बघा ही मॅटिंग फाटलेली आहे आपली समोर. हिची जागेवर नवीन मॅटिंग आणली आपण. गाडी मस्त चकचक. टायरला व्हाईटवाले बड्डे लावले. हे मॅटिंग नवीन आणले आता ही. आणि चला जाऊ नाक्यावर आता. रेडी झाली आहे. मी बुट्टा घालता मस्त की निघता आता चालल्या हल्दीला. आपल्याला जायचं आज 2 हल्दी अटेंड करायच्या आहेत. एक कौशाला आणि एक चितपाडला नीताचीकडे. तर बघूया जर जास्त उशीर इकडे झाला तर मग नीताची तर उद्याच जाऊ आपण. नाही तर मग जर नाही झाला उशीर इथे लवकर आटपला आपला तर मग लगेच सीधा नीताच्याकडे जाऊ आपण. चला भेटता तुम्हाला आता गेल्यावर कौशालाच. चला तर काय करतो माहिती आहे का गाडी एकटं जाऊ म्हणून मग मोठी गाडी नाही घेतली. रिक्षाच घेऊन झाली आपली मस्त की. टेन्शन नको रिक्षा आपली एकटा. मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आता निघलो आम्ही दोघं जायला नीताचीकडं. रिद्धी निघली माझी. गेलो तो नीताचीकडं लग्नाला. नीताचे दिराची मुलाचं लग्न होता. तिला साडी टाकासाठी गेलेलो. आणि येताना बघा आता रिद्धी कशी झोपली बघा. ही कधी पण अशी गाडीत असली ना तर लगेच तिला झोपा येतात गाडीतल्या गाडीत. आणि तिकडनं कल्याण पटावरून ट्रॉफिक आहे म्हणून मी ही गाडी आपली तावशीतून टाकले. देसाई आणि पडल्या आणि देसाईच्या मधोमध रस्ता हा खार्डीच्या मधोमधला. या रस्त्याने कच्चा रस्ता थोडा पण ठीक आहे. गाडी येते जाते. म्हटल्या ताईली ना ही पोती भरून साबुदाणे बोलला ना काय केले. हा कोलगेट मना तिथं लागतं टायमावर. हे माई आला. आणि इकडे ही नुसती हाय पप्पा करते. आता आपण चाललोय बघा. सविता आहे परत त्याच्यानंतर इकडे ही रिद्धी ताई. चुकणे टाकलेले कसे. हा का चल बाबूला घेऊन आम्ही चाललोय बाईची तर मोठ्या बाईची तर आज दादाची पुण्यतिथी आहे. 2रं वर्ष. चला आता निघलो हायवेला. पहिला जाता घरी मी बाबूची तोंडात टाकायची ती विसरली होती. मग ती दुकान मेडिकलमधून घेतली. योगा नुसता दिदी घेतली बायची तर न्यायला. आणि लोक तिथं गाडी. तर बघा रेल्वे पट्टीची बाजूच्या जायचा. बाईची तर पोचलो आम्ही आता. दरवाजा पकडून ठेव ग. ये इकडं तो बाग. चला जाऊन आता पोचलो बाईची तर. गाडी लॉक करता ताई आहे मी दुखी ताई आहे सविता बाबू. हनुमान जयंती. मी आलो आहे इथं करवले गावाच्या इकडे आतमध्ये. शनी मंदिर पण आहे आणि बजरंगबलीचं मंदिर पण इथे.